आई, मला जगायचंय गाई, मला हे सुंदर जग पाहायचंय गाई, मला मारू नको गाई, मला मारू नको. आई आई आई, अगं मी बोलतीये तुझी परीच बोलतेस ना तू मला. अगं पण तुला आई तरी कसे संबोधू? कोणी कुणाला उगाच भेटत नाही तर ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपले असे ऋणानुबंध आहेत का ग, की ज्याने आपण भेटलोय आणि दुरालोय? असो, कालच तुझ्या आणि बाबांचे बोलणे चोरूनच पोटातच ऐकले ग. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. बाबा, ओ बाबा, तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची पोरं लाडकीच असतात ना हो बाबा. सांगा ना हो बाबा, बोला ना. आजी तू का आई बाबा, तुम्ही आईला का दवाखान्यात घेऊन गेला होता हो? किती मोठमोठ्या मशीन्स होत्या तिथे आणि त्यात मी किती छान दिसत होते ना हो बाबा. सांगा ना हो बाबा, बोला ना. आजी तू का दिवस ग आईला ते औषध? किती कडू होतं ग आजी ते. आजी असं देत जाऊ नको ग, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतो. आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आली आहेस ना ग. मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? सांग ना ग आजी, सांग ना. आई तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ग आई ते. आई मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं. आई तू जन्माला घालून तर बघ एकदा, तुझेच रूप तू पाहशील माझ्यातून एकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कोणाची आई? मग मला गर्भात मारण्याची काग तुला घाई? सांग नाही काग तुला घाई? आई मी मुळीच त्रास देणार. आई मला समजते तुझी कोंडी, तुझी घुसमट, पण मी मुळीच त्रास देणार नाही ग तुला. खर्चाचं म्हणशील तर अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको, मी ताईची जुनी कपडे घालीन. शाळेत जाईन, ताईची जुनी दप्तर वापरीन, ताईची जुनी खेळणी खेळीन. मी शिकून खूप मोठी होईन आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन. बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही गाई. सांग ना गाई, सांग ना. तू उद्या मला काढून टाकण्यासाठी दवाखान्यात जाणार आहेस याचं दुःख मान, की तू काही क्षण माझ्या समोर आहेस याचा आनंद मान? सांग ना गाई, सांग ना. नुसती स्त्री होऊन हत्या थांबून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावासा वाटतो. या झोपलेल्या मनांचा हा लढा माझ्या अस्तित्वाचा विचारायचा आहे, माझ्यातल्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलो यातच आपण खरे समाधानी आहोत का? नाही ना. अगं आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार आहे. चला तर मग सोडून टाकूयात अन्याय अत्याचारे मनगटे, काढून टाकूयात अंगावरील अलंकाराचा म्हणजेच बंधनाचा साथ. चला तर मग आता रडायचं नाही तर लढायचं. ऐका मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस, पेटून उठू रडू नकोस, पेटून उठू रडू नकोस. या जमानातल्या दुर्योधनाच्या अवलादीची कमी नाही, या जमानातल्या दुर्योधनाच्या अवलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही, वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या घातल्या माणुसकीने, अरे बांगड्या घातल्या